नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक छान अशी रेसिपी दाखवणार आहे। मस्तपैकी चुरणची आपल्याला भजीची एक रेसिपी दाखवणार आहे। रेसिपीला आपण सुरुवात करूया। चला बरोबर मिरची मस्तपैकी क्रिस्पी। चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक छान अशी चुरणची मस्तपैकी भजे दाखवणार आहे। चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। हे बघा मी चुरण घेतलेले आहे, मस्त छान स्वच्छ धुवून काप करून घेतले, त्याचे असे पातळ पातळ करून घेतलेले। आता याला थोडंसं पाण्यामध्ये ठेवले, थोडंसं आपल्याला उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून थोडंसं आपल्याला जे भजे करून घ्यायचे ना थोडंसं आपल्याला सॉफ्ट होऊन जाईल। तर थोडंसं पाण्यामध्ये सोकप पाण्यामध्ये मसाला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे। एका साईडला मी बेसन पीठचं थोडंसं म्हणजे पीठ असं खवलून घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून घेतलेले आहे। तर ह्याच्यासाठी मी मीठ, लाल तिखट मिरची, हळद, अद्रक लसूण आणि हिरवी मिरची आणि ह्याच्यामध्ये पुदिन्याची पेस्ट आहे ती एवढी मी घेऊन घेतलेली आहे। तर सर्वात पहिलं आपल्याला हे छानपैकी आता आपल्याला उकळून घ्यायचं पाण्यामध्ये चुरण। हे बघा आता मस्तपैकी उकळलंय, आता आपल्याला छान एकच उकळी घ्यायची। आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे बघा चुरण छान आता ह्या साईडला करून घेतलेले, मस्त थोडंसंच आपलं करून घेतलेलं आहे। आता ह्या साईडला मी मसाला घेतलेला आहे करून, अद्रक लसणाची पेस्ट आणि ह्याच्यामध्ये पुदिना आणि लाल मसाला आणि तिखट, हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त मसाल्यामध्ये मिठाबरोबर। हे सगळं असं करून आता हे सगळं आपल्याला एक करून घ्यायचं, असं एक सगळा मसाला लावून घ्यायचा। या साईडला मी आता कढई ठेवलेली आहे, मस्त तेल तापायला ठेवलेले, छान असं गरम आपल्याला कडकडीत तेल करून घ्यायचंय। आणि एका साईडला मस्तपैकी आता आपला मसाला छान लावून झालेला आहे। आता हे बेसनच्या पिठामध्ये आपल्याला टाकून तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचंय, जेणेकरून मस्त आपलं चुरण छान होऊन जाईल। तेव्हा आता तेलामध्ये आपल्याला छान आता असं एक एक करून चुरण टाकून घ्यायचं। या बघा असं टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे आता आपल्याला चुरण मस्तपैकी असे छान असे भजीवानी करून घ्यायचे। या बघा छान आता मस्त झालेले, आता ते काढून घ्यायचं। हे बघा आता ह्याच्यामध्ये मी छान आता हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, मस्त आता आपलं हे झालेले आहेत मस्त चुरणचे भजे। आता काढून घ्यायचे ते काय साईडला आणि आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या तेलामध्ये। आता ह्याच्यामध्ये त्या मी मिरच्या घेतल्यात, आता मिरच्या ह्याच्यामध्ये तळून घेऊया, जेणेकरून 4-5 मिरच्या आहेत त्याच्या तेलामध्ये। हे बघा छान मस्तपैकी आपले कुरकुरीत मध्ये मस्त आपले चुरणचे भजे छान झालेले आहेत। ही रेसिपी साधी सोपी आहे, तुम्ही पण बनवा। आणि ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणून तुमच्या मनापासून आभार मानते। थँक्यू।